रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर आज आपण इथे पाहणार आहोत तर्रीदार, चमचमीत, झणझणीत मस्त चिकन किमा रेसिपी आणि खायला सुद्धा एकदमच चविष्ट चिकन किमा आणि बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे। आणि ही रेसिपी बनवायला अजिबात टाइम नाही लागत। 15 ते 20 मिनिटात आपली ही रेसिपी इथे तयार होते। तर चला मग इथे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हा चिकन किमा मी इथे ऑनलाईन मागवला आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा चिकन किमा घेऊ शकता। तर हा चिकन किमा आपण इथे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर हा चिकन किमा मी इथे अर्धा किलो घेत आहे आणि चिकन किमा स्वच्छ धुवून एक चाळणीवरती पाणी नितळायला ठेवायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी सर्व नितळून जातं। तर चला इथे आपण चिकन किमा धुवायला घेऊया। तर इथे आपला व्यवस्थित चिकन किमा धुवून झाला आहे आणि कढई सुद्धा गरम झाली आहे। तर इथे 3 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घ्यायचे आहे। हिंग तडकल्यानंतर इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत, ते मिक्स करायचे आहेत तेलामध्ये। आणि हा कांदा व्यवस्थित लालसर असा मस्त तळून घ्यायचा आहे तेलावरती। तर इथे तुम्ही पाहू शकता लालसर असा मस्त कांदा आपला तळून झाला आहे। तर इथे 3 टमाटर मी बारीक चिरून घेतले आहेत आणि टमाटा सुद्धा आपण इथे तेलामध्ये व्यवस्थित गळेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे अर्धा चम्मच मी हळद घेत आहे, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। आणि त्यानंतर इथे मी 1 चम्मच मीठ घेत आहे, तुम्ही मीठ सुद्धा चवीप्रमाणे घेऊ शकता। तर हे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे चिकन किमा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित इथे कांदा टमाटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने। 1 ते 2 मिनिटासाठी इथे चिकन किमा मस्त असा परतून द्यायचा आहे तेलावरती, म्हणजे व्यवस्थित वाफून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर इथे सर्व चिकन किमा मस्त असा परतून झाला आहे। तर इथे झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी याला व्यवस्थित इथे शिजून द्यायचं आहे बारीक गॅसवरती। तर हे झाकण आपण इथे 5 मिनिटांनी काढून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटं झालं आहे, तर मी इथे झाकण काढून घेतलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता चिकन किमाने व्यवस्थित पाणी सोडलं आहे, म्हणजे अर्धा असं चिकन किमा आपला इथे शिजला आहे। तर आपण इथे आता हिरवी कोथिंबीर, लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटण तयार करून घेतलं आहे, तर ते मिक्स करायचं आहे। तर हे वाटण व्यवस्थित चिकन किम्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 3 चम्मच कांदा लसूण मसाला घेत आहे। तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे कांदा लसूण मसाला घेऊ शकता। तर इथे पूर्णपणे 3 चम्मच कांदा लसूण मसाला मिक्स करून झालं आहे। त्यानंतर इथे अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। तर हे मसाले व्यवस्थित खिम्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कलरसाठी मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घेत आहे, तुम्ही इथे लाल मिरची सुद्धा चवीप्रमाणे घेऊ शकता। तर लाल मिरची सुद्धा आपण इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर इथे 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे। 1 तांब्या पाणी म्हणजेच इथे 2 गल्लास पाणी घेतलं आहे। तर याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे।
तर आता तुम्हाला किती रस्सा हवे आणि किती घट्ट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे चिकन किमा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच दही घेतली आहे, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। चिकन गरम असल्यामुळं दही थोडी थंड असते, म्हणून इथे दहीचा वापर करायचा आहे। तर इथे 5 मिनिटासाठी मस्त शिजून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटं झाले आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला चिकन किमा मस्त असा तयार झाला आहे। जर तुम्हाला एकदम घट्ट हवे असेल तर तुम्ही इथे आणखी 5 मिनिटं चिकन किमा शिजवून घेऊ शकता, पण मला एवढा रस्सा बरोबर वाटतो म्हणून मी इथे गॅस बंद करून घेणार आहे। त्यानंतर इथे अर्धा लिंबू पिळून घेतला आहे, पण त्याच्या पूर्ण बिया काढायच्या आहे आणि त्यानंतरच लिंबाचा रस इथे घ्यायचा आहे आणि चिकन किमा व्यवस्थित शिजून झाल्यानंतरच इथे लिंबाचा रसाचा वापर करायचा आहे। तर इथे पूर्णपणे आपला चिकन किमा 15 ते 20 मिनिटात तयार झाला आहे। तर इथे बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। तर हा चिकन किमा आपण इथे भातामध्ये, भाकरीमध्ये, चपातीमध्ये किंवा पावमध्ये खाऊ शकतो आणि ही रेसिपी खायला एकदमच चविष्ट आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी। आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।